कालच मातोश्रीवरती आमदारांची बैठक झाली. आमदार फुटणार अशी चर्चा असल्यामुळं या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. या अधिवेशन असल्यामुळे विधानसभेचे जवळपास 22 आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळं कुठंतरी थोडंसं या आमदार फुटणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं दिसत आहे. मात्र एक आमदार गैरहजर होता, त्याचीही चर्चा या निमित्ताने जोरात रंगली आहे. विशेषतः परभणीचे आमदार राहुल पाटील हे या बैठकीला गैरहजर होते. मात्र राहुल पाटील यांनी नेमकं गैरहजर राहण्याचं कारणही सांगितलेलं आहे. त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते अधिवेशनातच उपस्थित नाहीत. त्यामुळे ते आता तरी सध्या तरी ते शिवसेना सोडून जातील किंवा शिवसेनेच्या आमदारासोबत किंवा बाकीच्या सोबत असतील असं वाटत नाही. एकंदरीत आपण जर विशेषतः ते संजय जाधवाचे विरोधक आहेत, त्यामुळं ते जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण की राहुल पाटील एका बाजूला असतात तर दुसऱ्या बाजूला संजय जाधव हे आतापर्यंत शिवसेनेतलं राजकारण होतं. त्यामुळेच कदाचित संजय जाधव हे शिवसेना सोडून गेलेले दिसत आहे. त्यामुळं राहुल पाटील त्यांच्यासोबत जाणं अशक्यच आहे. तसंच चित्र काहीसं इतर ठिकाणचं आहे. त्यामुळे चर्चा जरी असल्या की आमदार जाणार किंवा हे जाणार, परंतु काल एकंदरीत सर्वजण उपस्थित राहिल्यामुळे बैठकीला, आणि या बैठकीत निश्चितच उद्धव ठाकरे यांनी त्या आमदारांना कानमंत्र दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमदार फुटीच्या चर्चेला तूर्त तरी ब्रेक लागलेला आहे असं दिसतं या निमित्तानं.